शेतकऱ्यांना ऊसापोटी दिले जाणारे बिल आणि कारखान्यांना साखर विकून मिळणारा दर यात मोठी तफावत निर्माण झाल्याने साखर कारखान्यांना 300 रुपये प्रति क्विंटल तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे साखरेचा विक्री दर वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी याबाबत माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा ज्येष्ठ नेते शरद पवार या राष्ट्रीय तसेच राज्य सहकारी कारखाना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा करू. या प्रश्नाबाबत अनुकूल निर्णय होईल याची काळजी घेऊ असे आश्वासन पवार यांनी दिले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 49व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष PR पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, विजयसिंग मोहिते पाटील व अन्य व्यक्तीही उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील यांनी सुरुवातीला ऊस गाळप आणि साखर विक्री यावर वस्तुस्थिती मांडली. याबाबत केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच राष्ट्रीय व राज्य स्तरावरील साखर कारखाना महासंघाला सोबत घेऊन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करावी लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर पवारांनी अमित शहा यांची वेळ घेऊन हा प्रश्न मांडू असे आश्वासन दिले. तसेच या भेटीदरम्यान शेतकऱ्यांसाठी अनुकूल निर्णय होईल याची काळजी घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी साखर दर विक्रीबाबत चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारने 15 लाख टन साखरेच्या निर्यातीची परवानगी यापूर्वीच दिली आहे, तर 5 लाख टन निर्यातीबाबत तत्वतः मान्यता येण्याची शक्यता आहे. मात्र यात आणखी 10 टन निर्यात करण्यास परवानगी मिळावी अशी मागणीही करण्यात आली आहे. निर्यात वाढल्यास किरकोळ विक्री दरात किमान 100 रुपये प्रति क्विंटल दर वाढू शकतात अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.